नमस्कार प्रेक्षकांनो. साक्षी आधीच प्रियाला सांगून ठेवते की आज रात्री हॉलचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे. पण आज प्रिया थोडी घाबरलेली असते. ती सावधपणे विचारते, अगं साक्षी, पण कशासाठी? साक्षीचा आवाज मात्र थंड आणि ठाम. ती स्पष्ट म्हणते, का कशासाठी हे विचारायचं नाही, तुला जे सांगितलंय ते फक्त करायचं. प्रियाच्या मनात शंकेचं वादळ सुरू होतं. ती पुन्हा विचारते, तू स्वतः येणार आहेस का, की आणखी कोणाला पाठवणार आहेस? साक्षी थोड्या रागानेच उत्तर देते, मीच येणार आहे स्वतः, पण काय येतेय, कशासाठी येतेय हे तुला सांगायची मला गरज वाटत नाही. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते. ती पुन्हा काही विचारणार इतक्यात अचानक सायली तिच्या खांद्यावर हात ठेवते. प्रिया अक्षरशः दचकते, हात थरथर कापू लागतात. ती घाईघाईने फोन कट करते. सायली शांत पण संशयाने विचारते, काय ग प्रिया, झोपायचं नाही का? एरवी जेवल्या जेवल्या खोलीत पळत असतेस, आज मात्र इथेच फेऱ्या मारतीयस. प्रियाला लगेच काहीतरी कारण द्यावं लागतं. ती म्हणते, जरा ॲसिडिटी झाल्यासारखं वाटतंय म्हणून फेऱ्या मारतीये. कल्पनाताई लगेच टोमणा मारतात, अगं बाई, तुझा नवरा डॉक्टर आहे हे विसरलीस का? प्रिया हसण्याचा प्रयत्न करते, विसरीन कशाला आई, पण छोट्या छोट्या कारणासाठी औषध घ्यायला नको वाटत मला. अस्मिता मात्र चूप बसणारी नाही. ती लगेच म्हणते, मग कशाला आज त्याच्याकडे गेली होतीस? घशासाठी गोळा घेतल्यास तो वसा 4 दिवस तसाच राहिला असता तर आमच्याही डोक्याला शांतता मिळाली असती. हा टोमणा ऐकून प्रियाच्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसते. ती काही बोलणार तेवढ्यात अस्मिता म्हणते, बरं, तू तुझे फेऱ्या मार, मी चालले झोपायला, गुड नाईट. अस्मिता निघून जाते. आता घरातली वातावरण जरा शांत होतं. पण प्रेक्षकांनो, इथेच खरा ट्विस्ट आहे. सुभेदारांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. होय, फायनली त्यांनी सुरक्षा वाढवली आहे. याचा पुढे काय परिणाम होणार याची उत्सुकता इथूनच वाढते. प्रतापराव म्हणतात, चल कल्पना, आपण पण जाऊया आराम करायला. अर्जुन सायलीला म्हणतो, चल, मला पण झोप आलीये. एक एक करून सगळे आपल्या खोलीत निघून जातात. पण प्रिया अजूनही हॉलमध्येच थांबलेली असते. सायली पुन्हा विचारते, काय ग प्रिया, अजून झोपायचं नाही का? जास्त जागू नकोस, नाहीतर तुझी ॲसिडिटी वाढेल. सायली निघायला वळते आणि त्याच क्षणी प्रिया मनात विचार करू लागते, अरे देवा, मी जर लगेच खोलीत गेले नाही तर सायलीला शंका येईल. आधीच साक्षीच्या डोक्यात काय चाललंय काही कळत नाही. या बापलेकीचं काय चाललंय ना काही समजत नाही. माझ्या डोक्याला ताप झालेत दोघंही. प्रियाच्या मनात गोंधळ, भीती आणि चिडचिड तिन्ही भावना एकत्र सुरू असतात. तिला दरवाजा उघडा ठेवायचा आहे, पण सायली बारीक लक्ष ठेवून आहे. सायलीला कदाचित ठोस शंका नसते, पण तिची नजर मात्र सतत प्रियावर असते. शेवटी प्रिया म्हणते, जाते आता, आणि खोलीकडे निघते. दार उघडं ठेवण्याचा प्लॅन फसतो. आता सीन शिफ्ट होतो अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये. अर्जुन म्हणतो, झोप येत नाही का तुला? काय विचार करतेस? कामाचा विचार करतेस का? बघ किती वाजलेत. सायली विचारात गडलेली असते. ती म्हणते, आज त्या साईटवर रमेश भेटायला हवा होता, तो तिथे राहत नसेल तर? अर्जुन शांतपणे सांगतो, इन्स्पेक्टर सावंतांनी त्याचा पत्ता शोधलाय, अलीकडेच शिफ्ट झाला असेल, आपण उद्या पुन्हा जाऊन चौकशी करू. तो तिला झोपायला सांगतो. पण प्रेक्षकांनो, इथे मोठा ट्विस्ट येतो. आज रमेश पकडला गेलेला असतो. सायली त्या स्केचकडे पाहत बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसतो. ती मनात विचार करते, हा चेहरा मी आज कुठे पाहिलाय, का ओळखीचा वाटतोय? आणि अचानक तिच्या डोक्यात क्लिक होतं, अरे, हा तोच माणूस आहे ज्याने साईटवर मला टक्कर मारली होती. सायली अक्षरशः दचकते. ती लगेच उठते आणि चैतन्याला फोन करते. हॅलो चैतन्य भाऊजी. अर्जुन घाबरून विचारतो, अगं सायली, काय झालं? सायली उत्साह आणि धक्क्यात म्हणते, अहो, हा तोच माणूस आहे, साईटवर मला धडक मारून गेलेला, तोच रमेश आहे. ती चैतन्याला सगळी माहिती देते. आता सुरू होतो खरा खतरनाक सीन. रात्र गडद झालीये. घरात सगळीकडे अंधार. सुभेदारांच्या घरात शांतता आहे, पण ती शांतता वादळापूर्वीची आहे. प्रियाला अजिबात झोप येत नाही, कारण तिच्या डोक्यात सतत साक्षीचं वाक्य घुमत आहे, दार उघडं ठेवायचं आहे. ती अंथरुणातून तिकडून तिकडे वळतीये, कुशी बदलतीये. अश्विन बाजूला झोपलेला आहे, पण त्यालाही जरा अर्धवट झोप लागलीये. तेवढ्यात प्रियाचा फोन व्हायब्रेट होतो. साक्षीचा कॉल. प्रिया घाबरते. पटकन फोन सायलेंटवर करते आणि अलगद उचलते. फोनच्या दुसऱ्या बाजूने साक्षीचा थंड आवाज, मी बाहेर उभी आहे. प्रियाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट. बापरे, ही खरंच आली. अंधारात सीन दाखवलेला आहे. प्रेक्षकांनो, खरंच मोबाईलचा ब्राईटनेस वाढवावा लागेल असा सीन. प्रिया हळूच अंथरुण्यातून उठते, पाय जमिनीवर ठेवते. आवाज होऊ नये म्हणून सावधपणे चालते. तेवढ्यात अश्विन कुशी बदलतो. प्रिया अक्षरशः थ्रबकते.
श्वास रोखते, सस्पेन्सचा टॉप पॉइंट. काही क्षणांनी अश्विन पुन्हा शांत होतो. प्रिया हळूच दरवाजाकडे जाते. तिला आतून जाणवतं हे सगळं माझ्या अंगलट येणार आहे. ती दरवाजा उघडते. साक्षी मास्क घालून उभी आहे, डोळ्यात राग आणि वेडेपणा. ती आत येताच चिडून म्हणते, काय ग प्रिया, सांगितलं होतं ना दरवाजा उघडा ठेवायला, का लॉक केलास? मला कॉल करावा लागला ना? प्रिया शांतपणे म्हणते, अगं दरवाजा उघडा ठेवला असता तर जास्त प्रॉब्लेम झाला असता. मला माहीत होतं तू येणार आहेस, म्हणूनच जागी होते. उघडला ना तुझ्यासाठी. साक्षी थेट मुद्द्यावर येते. अस्मिताची खोली कुठे आहे? प्रिया दचकते. काय? अस्मिताची खोली? का? साक्षी थंडपणे म्हणते, तुझं काम झालंय, आता बाजूला हो. प्रिया तिचा हात पकडते. साक्षी, मला सांग, अस्मिताच्या खोलीत काय काम आहे तुझं? आणि हे मास्क घालून रात्री आमच्या घरी का आलीयस? क्षणभर शांतता आणि मग साक्षीचे शब्द, मी अस्मिताला संपवायला आले आहे. प्रिया मोठ्याने ओरडते, काय? पण साक्षी लगेच तिचं तोंड दाबते. शांत बस, आवाज करू नकोस, गपचूप तुझ्या खोलीत जा, सकाळ होईपर्यंत बाहेर येऊ नकोस. प्रिया रडवेल्या आवाजात म्हणते, साक्षी वेडी झालीयस का? असं नाही करायचं. तू खून करणाऱ्यांतली नाहीयेस. आधीच एका खुनाची शिक्षा भोगतीयस, आता दुसरा खून? साक्षीच्या डोळ्यात आग. गप्प बस, मी माझ्या सचिनसाठी काहीही करू शकते, कुठल्याही थराला जाईन. माझं प्रेम आहे त्याच्यावर. ही अस्मिता त्याची बायको आहे ना, ती जिवंत राहून कसं चालेल? प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते. ती स्वतःच्या तोंडावर मारते. ए बाई, मी मूर्ख होते तुला हे सगळं सांगितलं. हे सगळं माझ्यावर शेकशील तू. ती विनवते, चल आपण वेगळा मार्ग काढू, अस्मिता आणि सचिनचा घटस्फोट लावू, पण असं करू नकोस. साक्षीचा आवाज कठोर, आत्ता तुझ्या खोलीत गेली नाहीस तर हे सगळं माझ्यावर टाकीन. सांगेन की तूच अस्मिताच्या जीवावर उठली होतीस. प्रिया थरथरते, नाही, माझा काही संबंध नाही. साक्षी फुसफुसते, मग गप्प बस आणि निघ. प्रिया हताशपणे मागे सरकते, डोळ्यात अश्रू. ती शांतपणे तिच्या खोलीत परत जाते. आता साक्षी हळूहळू अस्मिताच्या खोलीकडे जाते. घरात भयानक शांतता. कॅमेराची फ्रेम साक्षीच्या पावलांवर. हातात काहीतरी चमकतंय. ती दरवाजा अलगद उघडते. अस्मिता गाढ झोपलेली. साक्षी तिच्या जवळ जाते, हात उचलते आणि तेवढ्यात दुसऱ्या खोलीत सायली अचानक उठते. तिला काहीतरी आठवतं. ती म्हणते, अहो तोच माणूस, तोच रमेश. ती घाईघाईने फोन उचलते. हॅलो चैतन्य भाऊजी. अर्जुन घाबरतो. काय झालं सायली? सायली म्हणते, तोच माणूस आहे, साईटवर मला धक्का मारणारा, तोच रमेश. साक्षी हळूहळू अस्मिताच्या खोलीत शिरते. चेहऱ्यावर मास्क, डोळ्यात सुडाची आग. अस्मिता गाढ झोपलेली आहे. क्षणभर साक्षी तिच्याकडे रोखून पाहते आणि पुढच्याच क्षणी ती उशी उचलते आणि थेट अस्मिताच्या चेहऱ्यावर दाबते. बापरे प्रेक्षकांनो, तो सीन इतका धक्कादायक आहे की अक्षरशः अंगावर शहारे येतात. अस्मिता झोपेतून दचकते, हातपाय झटपटवते, श्वास घ्यायचा प्रयत्न करते, पण साक्षी पूर्ण जोर लावून उशी दाबून धरते. अस्मिता गुदमळते आहे. तिची अवस्था पाहून खरंच टेन्शन येतं. आधीच ती प्रेग्नेंट आहे, कधीही डिलिव्हरी होऊ शकते आणि अशा वेळी हा जीवघेणा हल्ला. देवासच ठाऊक आणखी किती संकट येणार आहेत तिच्यावर. इकडे दुसऱ्या खोलीत मात्र अगदी वेगळं वातावरण दाखवलंय. अर्जुन आणि सायली निवांत बोलत आहेत. सायली साबुदाणा भिजवत आहे आणि अर्जुन तिला हसत म्हणतो, उद्या प्रॉमिस डे आहे बायको, लक्षात आहे ना? सायली मिश्किलपणे उत्तर देते, तुम्हाला सगळं आत्ताच लक्षात घ्यायचं असतं का? सरप्राइजेस देता ना तुम्ही. हा हलका फुलका सीन चालू असतानाच पुन्हा कट होतो अस्मिताच्या खोलीकडे आणि तिथे सुरू आहे थराराचा कळस. अस्मिता हार मानत नाही. ती पूर्ण ताकदीनिशी हात हलवते, झटापट करते आणि अखेर मोठ्या प्रयत्नाने उशी बाजूला सारते. प्रेक्षकांनो, त्या क्षणी तिची धडपड आणि जगण्यासाठीची धडपड स्पष्ट दिसते. साक्षी पुन्हा तिच्यावर झेप घेते. अस्मिता तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढण्याचा प्रयत्न करते. दोघींमध्ये जबरदस्त झटापट सुरू होते आणि अचानक अस्मिताने जोरात साक्षीच्या पोटात लाथ मारली. साक्षी काही क्षणांसाठी मागे ढकलली जाते. अस्मिता जोरात किंचाळते. तो आवाज संपूर्ण घर हलवून टाकतो. अर्जुन आणि सायली दोघेही धावत अस्मिताच्या खोलीकडे येतात. अर्जुन थेट अस्मिताकडे जातो आणि सायली साक्षीला पकडते. सायलीने तिचे हात घट्ट धरले आहेत. त्या क्षणी सायली साक्षीचे डोळे पाहते आणि तिला जाणवतं की ही कोणीतरी ओळखीची व्यक्ती आहे, पण मास्कमुळे चेहरा स्पष्ट दिसत नाही. दोघींमध्ये जोरदार झटापट सुरू होते. काही क्षण तर साक्षी आणि सायली अक्षरशः एकमेकींना ढकलत असतात.
शेवटी साक्षी सायलीला जोराचा धक्का मारते आणि अंधाराचा फायदा घेत पळून जाते. सायली ओरडते, अहो थांबा, पण तोपर्यंत साक्षी नाहीशी झालेली असते. इकडे अस्मिता भीतीने अर्जुन आणि सायलीचं नाव घेत ओरडते आणि तिथेच बेशुद्ध पडते. अर्जुन घाबरून तिच्याजवळ बसतो. अस्मिताई, अस्मिताई. सायलीही धावत येते. काही क्षणांतच घरातील सगळेजण अस्मिताच्या खोलीत जमा होतात. अश्विन पटकन तिची तपासणी करतो. पाणी द्या पटकन. तो तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडतो. उठ अस्मिताई, ऐकतीयस ना? प्रतापराव घाबरलेल्या आवाजात विचारतात. अरे काय झालं पोरांनो? अस्मिताला काय झालं? सायली श्वास सावरत सांगते, अस्मिताताईंवर हल्ला झालाय. हे ऐकून प्रतापराव आणि कल्पनाताई हादरून जातात. प्रिया देखील तिथे उभी आहे, पण तिच्या मनात वेगळंच वादळ सुरू आहे. बापरे, सायलीला कळलं की ती बाई होती, पण चेहरा नाही पाहिला. देवाचे आभार, अस्मिता जिवंत आहे, नाहीतर सगळं माझ्यावर आलं असतं. ती बाहेरून घाबरलेली दाखवते, पण आतून पूर्ण हादरलेली आहे. अस्मिता हळूहळू शुद्धीवर येते. अर्जुन तिचा हात धरतो. रिलॅक्स अस्मिताई, आम्ही आहोत, अस्मिता घाबरलेल्या आवाजात म्हणते. त्याने माझ्या चेहऱ्यावर उशी दाबली. मला खूप भीती वाटतेय. ती रडू लागते. अश्विन तिला समजावतो. ताई, काही होणार नाही, तू सुरक्षित आहेस. प्रतापराव विचारतात, कोण होतं ते? चेहरा पाहिलात का? अर्जुन म्हणतो, नाही डॅड, मास्क घातला होता. आम्ही आलो तोपर्यंत पळून गेलं. सायली मात्र ठामपणे सांगते, तो पुरुष नव्हता, मी त्या बाईचे हात पकडले होते. हे ऐकून प्रिया पुन्हा आतून दचकते. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, घरात घुसलं कसं? अर्जुन विचारतो, ती व्यक्ती मेन डोअरमधून बाहेर कशी गेली? दरवाजा उघडा कसा राहिला? क्षणाचाही विलंब न लावता प्रिया बोलते, सायली बाहेर होती ना, मला ॲसिडिटीबद्दल विचारत होती. तीच शेवटी हॉलमध्ये होती. सायली लगेच उत्तर देते, प्रिया, मी नेहमीसारखं दार व्यवस्थित लॉक केलं होतं. नंतर कोणी उघडलं ते माहीत नाही. घरात पुन्हा तणाव पसरतो. प्रत्येक जण विचारात, कोण होती ती बाई? कशासाठी हल्ला केला? घरात कोणीतरी मदत केली का? प्रिया मात्र मनातल्या मनात थरथरत आहे, कारण तिला सत्य माहीत आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खरंच जबरदस्त होता. अस्मितावरचा हल्ला, सायली साक्षीची झटापट, घरच्यांचा धक्का आणि शेवटी दरवाजाचं रहस्य, सगळंच थरारक. उद्याच्या भागात साक्षी आणि सायली पुन्हा समोरासमोर येणार का? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही सापडणार का? प्रिया अडचणीत येणार का? हे सगळं पाहण्यासाठी पुढचा भाग नक्की बघा. अशाच विस्तारित रिव्ह्यूसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.